नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। पेट्रोल डिझेलचा कोणताही तुटवडा नाही, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांचे आवाहन। नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा कोणताही तुटवडा नसून नागरिकांनी अफवा आणि भीतीपोटी इंधनाचा अनावश्यक साठा करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी केले आहे। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील 51 पेट्रोल पंपांवर होणाऱ्या मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून नागरिक वाहने, ड्रम व बॅरल घेऊन पेट्रोल भरण्यासाठी येत आहेत। मात्र हा तुटवडा पूर्णपणे कृत्रिम असून जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू आहे। उलट पुरवठ्यात वाढ करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी डॉक्टर सेठी यांनी स्पष्ट केले आहे। पेट्रोल डिझेलचे दर वाढणार असल्याच्या अफवा पसरत असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच गरजेपेक्षा जास्त इंधन खरेदी करून साठवणूक करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे। आजपासून जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर बाटली, ड्रम किंवा बॅरलमध्ये सुटे पेट्रोल देण्यास बंदी घालण्यात आली आहे। तसेच रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवांसाठी प्रत्येक पेट्रोल पंपाने किमान 10% इंधन साठा राखून ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे। जिल्हा प्रशासनाकडून सर्व पेट्रोल पंपांवर कडक पाळत ठेवण्यात येणार असून सीसीटीव्ही यंत्रणा सुरू ठेवणे, तसेच कोणाला किती इंधन देण्यात आले याची नोंद ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे। नागरिकांनी भीतीचे वातावरण निर्माण न करता केवळ दैनंदिन गरजेनुसारच पेट्रोल डिझेल खरेदी करावे। विनाकारण साठेबाजी आणि गर्दी सुरू राहिल्यास प्रशासनाला आणखी कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशाराही जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी दिला आहे। लाला चव्हाण, वडाळी, शहादा प्रतिनिधी। काही दिवसापासून आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये जवळपास 51 पेट्रोल पंप आहेत आणि खूप सारे पेट्रोल पंपावर खूप गर्दी होत आहेत। लोक त्यांचे वाहन किंवा ड्रम किंवा बॅरल हे सगळं घेऊन पेट्रोल पंपकडे जात आहेत। माझा हा सांगायचे की हे जे तुटवडा निर्माण झालाय हे एकदम कृत्रिम आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये काही पण आवक जी पेट्रोल किंवा डिझेलची येत होती त्यामध्ये कमतरता नाही झाली आहे। इनफॅक्ट थोडासा वाढलाच आहे आपला जे आवक आहे। तर खूप सारे लोक काय करत आहेत की त्यांच्याकडे पेट्रोल आणि डिझेल एक्स्ट्रा घेऊन ठेवत आहेत। अशी पेट्रोल किंवा डिझेलचे भावामध्ये वाढ होणार अशी काही पण सूचना नाही आहे। तर माझी सगळ्यांना विनंती आहे की अशी आपल्याकडे एक्स्ट्रा पेट्रोल आणि डिझेल आपण घेतलं की दुसऱ्यांसाठी ती टंचाई निर्माण होते आणि त्यांना खूप प्रॉब्लेम येते। थोडासा जे आवकचे इश्यूज होते, आपली आज सकाळी ऑइल मार्केटिंग कंपनी सोबत आमचे सेल्स ऑफिसर सोबत बैठक झाली आहे। जिथे जिथे सप्लायचे इश्यूज आहेत 1-2 कंपनीमध्ये, त्याला पण आम्ही स्ट्रीमलाईन करत आहोत। काल एक ऑर्डर पास केलाय ज्यामध्ये पेट्रोल आता लूज बॉटलमध्ये किंवा ड्रम मध्ये आजपासून अलाउड नाही आहे। हे ऑर्डर्स आज आम्ही पेट्रोल पंपाकडे त्याची अंमलबजावणीसाठी पण पाठवत आहोत। आणि अत्यावश्यक सेवा जे आहे त्याच्यासाठी पेट्रोल पंपांना निर्देश देण्यात आले आहेत की त्यांना 10% साठा त्यांच्याकडे ठेवायचा ॲम्ब्युलन्ससाठी आणि प्रत्येक पेट्रोल पंपामध्ये सीसीटीव्ही कार्यान्वित ठेवायचं। सगळी जे रेकॉर्डिंग आहे आणि कोणाला किती ते पेट्रोल किंवा डिझेल देत आहे त्याची नोंदवही पण मेंटेन करायली लागेल। सगळे लोकांना माझी विनंती आहे की आपण असंच जर होर्डिंग आपली झाली किंवा कृत्रिम टंचाई निर्माण झाली तर प्रशासनाला पण कठोर निर्णय यापुढे घ्यायला लागेल। तर माझी विनंती आहे की जितका आपल्याला गरज आहे एक दिवसात पेट्रोल किंवा डिझेलची किंवा आपल्या कामांसाठी, तितकंच पेट्रोल आणि डिझेल आपण घ्यावा आणि दुसऱ्यांसाठी ही टंचाई निर्माण झाली की दुसऱ्यांना खूप प्रॉब्लेम येईल आणि डिस्ट्रिक्टमध्ये खूप एक पॅनिकचा निर्माण होतोय। तर त्यामुळे ही सगळ्यांची मला वाटते पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे की एक सामाजिक जर आपला कॉमन काहीतरी प्रॉब्लेम निर्माण झाली आहे तर त्यामध्ये एक सामाजिक जी आपली जबाबदारी आहे ती आपल्याला पाळली पाहिजे। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।